खूप वर्षांपूर्वी खूप दूरवर एल्व्सच्या जमिनीवर 3 एल्व्स राहत होते. हे एल्व्स चांगल्या मनाचे संत बनायला तयार होते आणि आता निघाले होते माणसांच्या जगाच्या सफरीवर. आपलं कर्तव्य आपली वाट पाहते मित्रांनो. मला खूप उत्सुकता वाटते. शेवटी आपण हे माणसांचं जग पाहणार आहोत. माझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने आनंदात राहावे. आणि एल्व्सने प्रवेश केला. एका जुन्या घरात एक म्हातारा माणूस आणि त्याची पत्नी राहत असे. म्हाताऱ्या माणसाने त्याच्या घरातील कार्यशाळेत बूट बनवून आपला चरितार्थ चालवला होता आणि कधी कधी त्याने जुने बूटही दुरुस्त केले होते. कमावलेल्या पैशातून नवीन बूट तयार करण्यासाठी नवीन चामडेही घेऊन आले होते. एक दिवस त्याने कमावलेल्या पैशातून चामडे विकत घेतले आणि तो घरी आला. त्याने जे चामडे विकत घेतले होते ते बुटांचा एक जोड बनवण्यासाठी पुरेसे होते. त्याने चामड्याचे तुकडे टेबलवर ठेवले आणि कार्यशाळा बंद केली आणि त्याच्या खोलीत गेला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली, बिछाण्यावर बसल्या बसल्याच त्याने जोरदार आळस दिला. त्याने बुटांच्या विविध प्रकारांचा विचार केला जो आज अंमलात आणणार होता आणि नेहमीप्रमाणे त्याने नाश्ता केला जो त्याच्या पत्नीने बनवला होता. प्रिय, तुझे खूप खूप धन्यवाद. मला आता कामावर निघायला हवं. आज मी बुटांचा एक सुंदर जोड बनवणार आहे. काल रात्री तुम्ही बुटांचा एक जोड बनवला. तुमच्याकडे आणखी एक जोड बनवण्यासाठी पुरेसे चामडे आहे का? म्हातारा चकित झाला, कारण त्याला माहित होतं की काल रात्री झोपण्यापूर्वी त्याने बुटांचा कोणताही जोड बनवला नव्हता आणि म्हणूनच म्हातारा लगेच त्याच्या कार्यशाळेत गेला. त्याची पत्नी देखील त्याच्या मागे गेली. त्याने दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, चामड्याचा तुकडा जो काल रात्री झोपण्यापूर्वी त्याने टेबलावर ठेवला होता तो आता खूप सुंदर बुटांचा जोड बनला होता. म्हाताऱ्याचे डोळे तो बुटांचा जोड पाहून हरकून गेले. हे बूट मी कधी बनवले? मला काहीच आठवत नाहीये. मला वाटतं मी खरंच म्हातारा झालोय. बूट एवढे सुंदर होते की म्हाताऱ्याने बूट लगेच शोकेस मध्ये ठेवले आणि ग्राहकाची वाट पाहू लागला. काही वेळातच एका श्रीमंत माणसाने खिडकीतून बूट पाहिले आणि तो आत आला. सुप्रभात. तुमच्या खिडकीसमोर ठेवलेले बूट मला विकत घ्यायचे आहेत. त्याची किंमत कितीही असो, मी आजपर्यंत पाहिलेल्या बुटांमध्ये सर्वात सुंदर आहेत. खूप आनंदाने म्हाताऱ्याने तो बुटांचा जोड विकला आणि त्याने त्याच्या योग्य किमती व्यतिरिक्त जास्त काहीही मागितलं नाही. या खेपेला म्हातारा बुटांचे 2 जोड बनवण्यासाठी चामडे आणायला बाजारात जात होता आणि मग त्याने टेबलावर चामडे ठेवले आणि खोलीत सगळीकडे फिरून आला. चामड्याच्या तुकड्यावर एक दृष्टी टाकली आणि तो झोपायला निघून गेला. जाग आल्याबरोबर तो थेट त्याच्या कार्यशाळेत गेला. या खेपेला सुंदर बुटांचे 2 जोड टेबलावर होते. पुन्हा एकदा म्हातारा खूप खुश झाला. त्याने बूट शोकेसमध्ये ठेवले. त्याच दिवशी त्याने बुटांचे ते 2ही जोड चांगल्या किमतीला विकले आणि मग तो पुन्हा एकदा आणखी चामडे आणायला बाजारात गेला. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता की बुटांचे हे सुंदर जोड कोण बरं बनवत असेल. त्याने चामडे टेबलवर ठेवले आणि तो खोलीत निघून गेला. सकाळी त्याच्याजवळ टेबलवर बुटांचा ढीग होता. म्हाताऱ्याने त्या दिवशी बुटांचे सगळे जोड विकले. खूप काळ म्हातारा बुटांपासून मिळणाऱ्या पैशांवर घर चालवण्यात सक्षम होता. कमावलेल्या पैशातून चामडे विकत घेणे त्याने सुरूच ठेवले. पण म्हातारा एवढा उत्सुक होता की बुटांचे हे जोड कोण आणि कसे बनवत असेल. एका रात्री त्याने त्याच्या कार्यशाळेच्या कोठारात लपून बसण्याचा निर्णय घेतला आणि बूट कोण बनवत आहे याचा शोध लावला. आज रात्री मी बूट बनवणाऱ्यांना शोधून काढेनच काढेन. मध्यरात्रीच्या वेळी
कार्यशाळेची खिडकी उघडली गेली आणि एल्फ्सने प्रवेश केला. एल्फ्सपैकी एकाने चुकून फुलदाणीवर उडी मारली. आवाज ऐकून म्हाताऱ्या माणसाने आपल्या जागेवरून बाहेर उडी मारली. जरा सावध राहा, नाहीतर ते जागे होतील. जेव्हा म्हाताऱ्या माणसाने दरवाजा ढकलला आणि हळूच बाहेर आला, तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याने त्याचे डोळे चोळले आणि पुन्हा पाहिले. त्याने पाहिलं की टेबलवर 3 एल्फ्स होते. ते नृत्य आणि काम एकाच वेळी करत होते. त्यांच्यापैकी एकाने चामडे कापले, एक शिवत होता आणि दुसरा ते चिकटवत होता. मग त्यांनी लेस बांधली आणि बूट पॉलिश केले. एल्फ्स एवढ्या गतीने काम करत होते की पापणी लवते न लवते तोच टेबलवर बुटांचे अगणित जोड तयार होते. ते सगळे सुंदर आहे. चला, कोणी उठण्यापूर्वी इथून निघूया. जसे आले होते तसेच एल्फ्स निघून गेले, हसत खेळत नृत्य करत. म्हातारा त्याच्या लपण्याच्या जागेवरून बाहेर आला. तो आपल्या पत्नीकडे धावतच गेला आणि जे काही झाले होते ते तिला सांगितले. स्वाभाविकच त्याच्या पत्नीला या सगळ्यांवर विश्वासच बसला नाही. पण जेव्हा तिने बुटांचे अगणित जोड पाहिले, तिला माहित होते की तिचा नवरा एका रात्रीत एवढे बुटांचे जोड तयार करू शकत नाही. एल्फ्सने जे काही केले त्यासाठी त्यांना धन्यवाद देण्याच्या मुद्द्यावर दोघांचे एकमत झाले. दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याच्या पत्नीने पाहुणचार बनवला. मध्यरात्री जेव्हा एल्फ्स कार्यशाळेत पोहोचले, त्यांना टेबलवर विविध पदार्थ दिसले. जरा हे पदार्थ तरी पहा, हे आपल्यासाठी तर बनवले नाहीत ना? खात्रीने ते आपल्यासाठीच आहे, मूर्ख. नाहीतर ते यावेळी का आणतील? मला वाटतं आपलं या घरातलं मिशन पूर्ण झालंय. आता आपल्याला दुसऱ्या घरात जायला हवं, ज्यांना आपल्या मदतीची गरज असेल. म्हातारा आणि त्याच्या पत्नीला जाग आली आणि ते कार्यशाळेत गेले. त्यांनी पाहिलं की त्यांनी जे पदार्थ ठेवले होते त्यांच्या जागी त्यांना चमकदार बुटांचा ढीग दिसला. त्या दिवसानंतर एल्फ्स कधीच परत आले नाहीत. म्हातारा बूटवाला आणि त्याच्या पत्नीने आपल्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे पैसे कमावले होते. म्हाताऱ्याने विचार केला की एवढ्या वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना हे फळ मिळालं आहे. हेच कारण आहे की त्याने बूट बनवणे कधीच थांबवले नाही. आणि जेव्हा त्यांनी लहान एल्फ्स बद्दल विचार केला, ते नेहमीच त्यांच्याबद्दल कृतज्ञ आणि आभारी होते. खूप वर्षांपूर्वी एका शेतात प्राण्यांना चाऱ्याशिवायच सोडून दिलं होतं. लाल कोंबडीने अन्न शोधण्यासाठी संपूर्ण शेत फिरण्याचा निर्णय घेतला. ती पहिल्यांदा गायीकडे गेली. अन्न शोधण्यासाठी तू माझ्यासोबत येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप गरमी आहे. माझ्याने चालणं होणार नाही. मग ती डुकराकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकतोस का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी इथून हलूही शकत नाही. नंतर ती कुत्र्याकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकशील का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी चालूही शकत नाही. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. अन्न शोधण्यासाठी माझ्या बरोबर येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप उकडतंय. मी पाण्यातून बाहेरही नाही येऊ शकत. जेव्हा कोणीच तिच्यासोबत यायला तयार नव्हते, कोंबडीने स्वतःच शेत सोडण्याचा निर्णय घेतला. चालता चालता तिला जमिनीवर गव्हाचे काही दाणे सापडले. तिला खूप आनंद झाला आणि ती शेतावर परत आली.
तिने गव्हाचे दाणे पेरण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं की तिचे मित्र तिला मदत करतील. गाय, हे पहा, मला गव्हाचे दाणे मिळाले. तू माझ्यासोबत दाणे पेरशील का? नाही, मी तुला आधीच सांगितलंय, खूप गरमी आहे. कोंबडी डुकराकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तू माझ्यासोबत पेरशील का? नाही, मी नाही करू शकत. यासाठी हवामान खूपच गरम आहे. नंतर ती कुत्र्याकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, खूपच उकडतंय. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. बदक, बघ, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, एवढं उकडतंय की मी पाण्यातून बाहेरच येऊ शकत नाही. ठीक आहे, मी स्वतःच पेरणी करेन. जेव्हा तिने पाहिलं की कोणीच तिची मदत करत नाहीये, तेव्हा तिने स्वतःच पेरणी करण्याचा निर्णय घेतला. आठवडे गेले, पावसाळा आला. बी रुजलं, पालवी फुटली होती, पण बागेत उगवलेलं जंगली गवत कापणं गरजेचं होतं. गवत कापायला माझी मदत कोण करणार? इथे खूप घाण आहे, मी तुझी मदत करू शकत नाही. मी तर करू शकत नाही. मी माझी जागाच सोडू शकत नाही. मी घाणेरडा होईन. मी नाही करू शकत. माझी तब्येत ठीक नाहीये. मी नाही करू शकत. जर असं असेल तर मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने अंकुरांच्या आसपास उगवलेले जंगली गवत काढायला सुरुवात केली. गहू वाढण्याच्या काही काळानंतरच आता गव्हाच्या कापणीची वेळ आली. कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली आणि विचारलं की ते पीक कापायला मदत करतील का? काय, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मित्रा, जरा बघ तरी गहू कसा उगवलाय. तू पीक कापायला माझी मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मला करायचं नाहीये. मित्रा, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? कोण? मी अजिबात नाही. ए बदका, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील का? खात्रीने मी नाही करू शकत. ठीक आहे, मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने रात्री उशिरापर्यंत काम केलं. तिने गव्हाच्या पारंब्या एक एक करून स्वतःच कापल्या. आता गव्हाचे पीठ बनवण्याची वेळ आली होती. ती तिच्या मित्रांना मदत मागायला गेली. मित्रांनो, आपल्याला कणिक बनवण्यासाठी गहू दळावा लागेल. कोण कोण माझी मदत करेल? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. मीही कोणतीही मदत करू शकत नाही. माझी डुलकी काढायची वेळ आहे. मी तर मुळीच मदत करू शकत नाही. मी नाही मदत करू शकत. पाण्यात उतरून थंड होण्याची गरज आहे. कोंबडीने चक्कीमध्ये गहू दळून पीठ बनवलं. चला, आता चविष्ट पोळी बनवूया. कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली. ती त्यांना एक शेवटची संधी देऊ इच्छित होती. गाय, मी पोळी बनवते आहे. तू मला मदत करशील का? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. तुझं काय मित्रा? आज नाही. मी खूपच थकलो आहे. मी नाही करू शकत. मी नाही करू शकत आणि मला माहिती नाही पोळी कशी बनवतात. या खेपेला कोंबडीला खूप राग आला होता. ती स्वतःच स्वयंपाकघरात गेली. सर्वात आधी तिने जे पीठ बनवले होते त्याची पोळी बनवली. मग त्याला आकार दिला आणि शेवटी ओव्हन मध्ये ठेवून पोळी शिजण्याची वाट पाहू लागली. पोळीचा सुगंध पसरल्यावर तिने पोळी ओव्हन मधून बाहेर काढली. बागेत गेली आणि टेबलवर बसली. मग तिच्या मित्रांना बोलवलं. मित्रांनो, पोळी तयार आहे. कुणाला माझ्यासोबत खायची इच्छा आहे? कोंबडीच्या समोर गरम पोळी पाहून सगळे एकत्रच तिच्या समोर आले. मला थोडी पाहिजे. मला पण. खरं तर मला खूपच भूक लागली आहे. अगदी योग्य वेळ आहे. अरे वा, मला पण दे. मला पोळी आवडते. चला खाऊया. नाही, मी नाही देऊ शकत. अजिबात
नाही. मी सर्व काही स्वतःच केले. फक्त मीच खाण्याच्या लायक आहे. सगळं काही स्वतःच्या बळावर. खूप आवडीने कोंबडीने पोळी खायला सुरुवात केली. पण ही गोष्ट सुद्धा विसरू शकत नव्हती की तिचे मित्रही भुकेले होते. आजपासून जर तुम्ही मदत करण्याचं वचन देत असाल तर मी माझी पोळी तुमच्यासोबत वाटू शकेन. शेतातील सगळ्याच प्राण्यांना लाज वाटत होती. त्यांना माहित होतं की ती बरोबर आहे. आम्ही तुला वचन देतो, आता आणखी आळस नाही. कोंबडीला माहित होतं की तिच्या मित्रांनी चांगला धडा शिकलाय, म्हणून तिने पोळी त्यांच्या सोबत वाटून खाल्ली. एका चांगल्या जेवणाबरोबरच आता ते भरलेल्या पोटाने आनंदात होते.